फटाके वाजवण्याच्या वादातून कोरोची येथे व्यापाऱ्याला मारहाण, 6 अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल। कोरोची तालुका हातकणंगले येथे दिवाळी सणादरम्यान फटाके वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यापाऱ्याला लोखंडी कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना कोरोची येथे घडली। या प्रकरणी 6 अनोळखी इसमांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार माणिक सदाशिव भंडारे वय वर्ष 50 राहणार कोरोची हे आपल्या कुटुंबियांसह घरासमोर दिवाळी निमित्त फटाके वाजवत होते। त्यावेळी मोटरसायकलवरून जाणाऱ्या 3 अनोळखी इसमांमध्ये फिर्यादीचा मुलगा रतन व पत्नी मनीषा यांच्यात किरकोळ वाद झाला। त्याच रागातून दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे 7:45 सुमारास अनोळखी इसम मोटरसायकलवरून येत एकत्र जमले। त्यांनी संगनमत करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा बंदी आदेश असतानाही कोयत्यासारखे धारदार हत्यार हातात घेतलं व फिर्यादी यांना शिवीगाळ करत गंभीर जखमी केलं। त्यातील एका आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार केला, तर इतर आरोपींनी फिर्यादीच्या पत्नी व मुलावर दगडफेक केली। या मारहाणीमध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्यांना इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। घटनेनंतर आरोपींनी आपली मोटरसायकल क्रमांक MH09FS0767 घटनास्थळीच टाकून पलायन केलं आहे। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीचा शोध सुरू आहे। अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।